करायची आहे संसाधनाच्या संरक्षणाचे उपाय। तुम्हाला पाठांतर करायला सांगितले होते, म्हणून प्रत्येकाने एक एक उपाय बोलायचा आहे, जेणेकरून तुम्ही दुसऱ्यांचं ऐकणार म्हणजे तुमचंही अन्य उपाय पाठांतर होतो, बरोबर की नाही? तर आता प्रत्येकाने एक एक उपाय बोलून दाखवायचा आहे। जमिनीची धूप झाल्यामुळे पीक सुपीकता कमी होते, त्यामुळे थांबविणे। पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह थांबून कोरड्या हंगामात पाण्याची टंचाई टाळता येते। ज्या संसाधनाचा पुन्हा वापर केला जाऊ शकतो त्या संसाधनाचा पुन्हा वापर केला पाहिजे। पर्यावरणाला महत्त्वाचे आहे, म्हणून त्यामुळे शिकारी कठोर नैसर्गिक पर्यावरणात खूप महत्त्वाचे आहे। रासायनिक खडकांचा जास्त उपयोग केला पाहिजे। कीटकनाशक माती आणि पशु आणि जंगलतोड टाळण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या पाहिजे। वापरल्या पाण्याचा पुन्हा उपयोग करणे। घरातून निघणाऱ्या सांडपाणीचं किचन गार्डन करून ताज्या भाजीपाला पिकवून घरगुती बचत करता येते। अतिशय सिंचनामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते, त्यामुळे ठिबक सिंचनाची व्याप्ती वाढवावी। तलाव किंवा सरोवरात साचलेले गाळ काढून त्यांना पोळी केल्यास पाण्याचा साठा वाढेल। पावसाच्या पाण्याच्या अडविल्या पाणी शेतीच्या समस्या दूर होऊ शकते। जमिनीचे धूप कमी झाल्यामुळे सुपीकतेचे कमी होते। पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह थांबून कोरड्या हंगामात पाण्याची टंचाई टाळता येते।